आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 10:58 झाली आहेत. आता ऐका ठळक बातम्या. आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम आशियातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या मंत्रिगटाची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यात आला. परिस्थिती अनिश्चित असल्यानं 24 तास सतत निरीक्षण ठेवत योग्य आणि संतुलित प्रतिसाद देण्याची गरज राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. देशातील नागरिकांवर या संघर्षाचा कमीत कमी परिणाम होईल यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. आरोग्य सुविधा गाव पातळीपर्यंत भक्कम करण्यावर भर देण्यात येत आहे. सर्वसामान्यांसाठीच्या मोलाच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचणं आवश्यक असून या योजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाची चळवळ पुढे आली पाहिजे. आरोग्य यंत्रणा तसंच लोकसहभागातून अधिक सशक्त आणि निरोगी महाराष्ट्र घडवूया असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात केलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स इथल्या सभागृहात आयोजित माझं गाव आरोग्य संपन्न गाव विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. नागपूर जिल्हाधिकारी पदावर कुमार आशीर्वाद यांची बदली करण्यात आली आहे. ते 2016च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहे. खरगपूर IIT मधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त म्हणून वर्षा लढ्ढा यांची नियुक्ती राज्य शासनानं काल जाहीर केली. विद्यमान आयुक्त सौम्या शर्मा चांडक या 3 एप्रिलपासून प्रसूती रजेवर जाणार असल्यानं ही नियुक्ती तातडीनं करण्यात आली आहे. नागपूर मनपा अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररी सभागृह शिक्षण समिती सभापती संतोष देवी लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापकांची बैठक पार पडली. 114 शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार गणवेश, आकर्षक अभ्यासक्रम, सोशल मीडियावर उपक्रमांची प्रसिद्धी तसंच जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना बस सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या. श्री नागपूर गुजराती मंडळ आणि ट्रस्टी मंडळाच्या निवडणुकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झाली असून समाजाकडून त्यांचं स्वागत करण्यात आलंय. योगेश पटेल यांची ट्रस्टी मंडळ अध्यक्षपदी तर नरेंद्र झा यांची मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.